Hello students, welcome back. We are dealing with chapter trigonometric function of chapter standard 12. On today's lecture, we are going to see some remaining concept, that is area of triangle, Hero's formula and Napier's formula. Then we will solve some questions from your book, textbook first, then we will move to the entrance book. Right? So first of all, कालच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पार्ट्स बघितले होते. सो बेसिक जे पहिले पार्ट्स होते पोलार कोऑर्डिनेट्स त्याचे आपले थिअरी आणि कॉन्सेप्ट्स आपण बघितले. सेकंड पार्ट जो आपला सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा होता, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, याचे पूर्ण आपण डेरिव्हेशन्स बघितलेले आहेत. त्याचे ऍप्लिकेशन्स आपण पाहणार आहोत क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर. आफ्टर दॅट हाफ अँगल फॉर्म्युले त्याचे सुद्धा आपण डेरिव्हेशन्स बघितलेले आहे की ज्याला आपण थिअरी पार्ट म्हणतो तो. आणि आता पुढच्या पार्ट मध्ये sorry, so in coming part we are going to see solution of triangle. मी कालचे जे सगळे पार्ट होता डेरिव्हेशन्सचा तो प्रॉपरली नीट बघितला असेल. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की त्यातले काही स्टेप्स फार इम्पॉर्टंट आहेत, तर आपण इम्पॉर्टंट स्टेप पासून मार्क सुद्धा केलेलं होतं. तो कालचं लेक्चर तुम्ही परत ते डेरिव्हेशन्स करा पूर्ण 2-3 दिवस कंटिन्युअसली, म्हणजे तो प्रोसेस तुमच्या डोक्यात फिट होऊन जाईल. ओके, सो फोकस ऑन युअर स्क्रीन. We have to see area of triangle formula. ओके, आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले कुठले कुठले आहेत एक एक बघूयात आपण. फर्स्ट फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला माहितीच आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो पहिला 1/2 बेस इंटू हाईट. इट इज फर्स्ट फॉर्म्युला, राईट, दॅट वी हॅव सीन इन 7th or 8th स्टँडर्ड. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. अजून एक कुठला एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला बघितला होता आपण. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 into determinant if vertices are given, coordinates of vertices x1 y1, x2 y2, x3 y3 and 1 1 1. and एक mod सुद्धा असतो because area is always positive, right. हे दोन फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. आता आज आपल्याला अजून दोन फॉर्म्युले बघायचे, that is Hero's formula and regular area of triangle. So let's see. Area of triangle, we will draw triangle first. It is regular triangle ABC. इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ केलेला नाहीये. सो बेसिक जर आपण याचा एरिया काढायचा म्हणला तर आपला बेसिक फॉर्म्युला काय असतो 1/2 बेस इंटू हाईट. समजा बीसी तुमची बेस असेल तर हाईट तुमची कशी येणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल ऑन द बीसी, राईट. It is perpendicular line. Suppose this point is D, so obviously this height is your H and BC is our base. So let's see how we will solve. Area of triangle ABC is equal to 1/2 into base into height, right. It is your formula 1/2 base into height. Now what we will see, आता एक एक आपण फाइंड करूयात. काय आपण यात घेऊ शकतो. ऑब्वियसली अपोजिट साइड ऑफ पॉइंट ए इट इज स्मॉल ए, लेंथ ऑफ बीसी. अपोजिट साइड ऑफ स्मॉल बी इट इज स्मॉल बी and opposite side of capital C letter it is small c, that we have seen in last lecture also. आता एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला काय आहे तुमचा 1/2. बीसी म्हणजे काय तुमच्याकडे ए आणि एडी म्हणजे काय आपल्याकडे सध्या एच. हा फॉर्म्युला आता आपल्याकडे अवेलेबल आहे, राईट. 1/2 AH. ए आपल्याकडे ऑलरेडी आहे. एच ची व्हॅल्यू आपण फाइंड करूयात. वी विल फाइंड एच. तुम्ही ट्रायंगल ABD वरून काढू शकता किंवा ADC वरून सुद्धा काढू शकता, राईट. कुठलाही एक ट्रायंगल कन्सिडर करा. इन ट्रायंगल AB and D. In triangle ABD, it is right angle triangle. We can find value of sin B. Sin B is opposite side upon hypotenuse. Opposite side upon hypotenuse, right?
So you can write value of h from here. Value of h is equal to c into sin b, right? So put this value in 1. From 1, you will get area of triangle is equal to 1/2 into a. h च्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे? c into sin b, right? So area of triangle is equal to 1/2 ac into sin b. See properly what we have done, right? So it is your formula, very simple formula, 1/2 ac sin b. a म्हणजे काय? लेंथ ऑफ वन साइड. व्हॉट इज सी? लेंथ ऑफ अनदर साइड. ए आणि सी या ज्या साइड्स आहेत त्याच्यामधला जो अँगल आहे तो बी अँगल आहे. तो हा कन्सेप्ट तुम्हाला लागेल एरिया ऑफ ट्रायंगल साठी. सिमिलरली यू कॅन गेट वन मोर पॅटर्न. पुढचा तर सॉल्व्ह करायची गरज नाहीये. सिमिलरली तुम्ही बाकीचे सुद्धा सॉल्व्ह करू शकता. बट स्टील जर आपण राईट साइडच्या ट्रायंगल कडे गेलो की इन ट्रायंगल एडीसी, एडीसी राईट साइडचा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यात तुम्ही काय सांगू शकता? ठीक आहे, तर याच्यात जाण्यापेक्षा आपण त्याला पटापट सॉल्व्ह करूया. सपोज इन ट्रायंगल ए डी अँड सी, त्यात तुम्ही साइन सी काढू शकता. बरोबर आहे का? बघा ए लिहायचं राहिलाय माझा. इन ट्रायंगल एडीसी, एडीसी डी इज राइट एंगल ट्रायंगल. साइन सी इज अपोजिट साइड अपॉन hypotenuse. We want value of h. So h is equal to b into sin c, right? So we can write from 1, area of triangle 1/2, base is a and height h value is b sin c. So what you can write? 1/2 ab into sin c. क्लियर का? बघा जेव्हा तुम्ही साइन बी घेणार असाल, जेव्हा तुम्ही साइन बी हा अँगल घेताय तेव्हा बी जो अँगल त्याचे जे आर्म्स आहेत बीसी अँड एबी यांची तुम्हाला लेंथ घ्यायची आहे. 1/2 AC into sin B, right? 1/2 AB into sin C. Similarly, we can write 1/2 BC into sin A also, right? So similarly, area of triangle 1/2 BC. B आणि C जर तुम्ही साइड्स घेतल्या तर B आणि C मधला अँगल घ्यायचा, तो A असणार आहे. तो into sin A. So it is your new formula, right? So that area is equal to 1/2 AB, AB into sin C येणार, right? 1/2 BC, BC into किती येणार? sin A, and 1/2 AB झाला, BC झाला आता AC. 1/2 AC, AC into sin B. It is area of triangle, right? So it is basic derivation. आपण एरिया ऑफ ट्रायंगल ऍड करूयात मगाच्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये. तुम्ही जर पॉज करा, हे सगळे नीट बघून घ्या. एकदम सिंपल फॉर्मॅट्स आहेत हे सगळे. साइन बी, साइन सी, ट्रिग्नोमेट्रीच्या बेसिक कन्सेप्ट आहेत, त्याच्यावरती तुमचे सगळे डेरिव्हेशन डिपेंड्स आहेत. ऑब्व्हियसली डेरिव्हेशन तुम्हाला विचारलं जाणार नाही, डायरेक्ट तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे किंवा बोर्डला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे डेरिव्हेशन विचारलं जाणार नाही. स्टील मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे, बिकॉज आपल्याला माहिती पाहिजे की कुठला फॉर्म्युला कुठून आलेला आहे. I will write here new formula. A is equal to 1/2 AB into sin C, 1/2 BC into sin A, and 1/2 AB, BC, and CA into sin B, or you can write AC also. It is formula number 3, area of triangle, right? This part we have seen. Now we will move to the next formula of area of triangle. Next concept, Hero's formula. Hero's formula we have to see, right? What is Hero's formula? I will write first at all. A is equal to square root of S minus A, S minus B, and S minus C. S जो आहे तो आपण आधीच बघितला होता. S is half perimeter.
that part we have seen already. म्हणजे आता तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल घ्यायचा आहे, त्याच्यात तुमचा एस हा इन्व्हॉल्व झाला पाहिजे, राईट. सो लेट्स सी व्हॉट वी कॅन डू. नाउ वी विल स्टार्ट बाय प्रीवियस फॉर्म्युला. वी नो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय घेतो आपण 1/2. आता मगाचे जे तीन फॉर्म्युले होते 1/2 AB sin C, 1/2 BC sin A, 1/2 AC sin B, कुठलाही एक फॉर्म्युला घ्या. आपण पहिला घेऊयात 1/2 BC into sin A. 1/2 BC into sin A. This formula we will take. So what we will get? A is equal to 1/2 BC into sin A. आपण आताच फॉर्म्युला प्रूव्ह केला होता एरिया ऑफ ट्रायंगल साठी. आता याच्यात आपण व्हॅल्यूज पुट करूयात. 1/2 बी ची व्हॅल्यू पुट करा ज्याच्यात एस चं इन्व्हॉल्वमेंट आहे, एस. पण बी चं इन्व्हॉल्वमेंट तशी होणार नाही कारण ती व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली माहित नाहीये. तो बीसी ला आपण तसंच ठेवूयात, सध्या साइन ए ला टाकूयात आपण. आपल्याला एस चं इन्व्हॉल्वमेंट करायचंय, एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. साइन ए चा कुठला फॉर्म्युला वापरणार? मेन फॉर्म्युला. मेन फॉर्म्युला काय असतो? साइन 2 थीटा. साइन 2 थीटा इज 2 into साइन थीटा कॉस थीटा, हाफ अँगल फॉर्म्युला. साइन ए ला काय लिहिणार आपण? साइन ए इज 1/2 साइन ऑफ A/2 into cos of A/2. 1/2 into sin A/2 into cos A/2. आता याच्या व्हॅल्यूज पुट करा. याच्या व्हॅल्यूज काढत आपण बघूयात. 1/2 into 1/2 1/4 BC. Value of sin A/2 that we have seen yesterday. Cos A/2 we have seen in last lecture. So what is sin A/2? S into, sorry, तो cos A/2 होता, S minus B and S minus C upon BC, right? Sin A/2, S minus B, S minus C upon BC. And what is cos A/2? S into S minus A upon BC. क्लियर आहे का बघा, राईट. व्हॉट वी कॅन राईट, काय काय केलं बघा, परत एकदा रिपीट करतो मी. इथे तुम्हाला साइन ए चा फॉर्म्युला टाकलाय, या फॉर्म्युल्याचा यूज केला. साइन 2 थीटा 2 into sin थीटा cos थीटा. अरे इथे 2 पाहिजे, 1/2 नकोय. So 2 into sin A/2 cos A/2. This value valid for sin A/2. This value valid for cos A/2. 2 will get cancelled. Only BC will remain here. Now next calculation बघा काय काय येते. मग BC into मल्टिप्लिकेशन आहे तर त्याला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये तुम्ही 1 स्ट्रोक घेऊ शकता. तो S minus B, S minus C, S into S minus C, BC into BC. Denominator is B square C square. Now denominator B square C square you can take outside the square root, right? So under root as it is, and now under root of B square C square is BC. Now this BC, B will get cancelled, C will get cancelled. Now only answer will remain there. So what is the answer? Our area of triangle is equal to under root chart major term. What is inside the square root? Write in sequence S into S minus A, S minus B and S minus C, right? याला पण सिक्वेन्स टाकू शकतो तुम्ही. S into S minus A, S minus B, S minus C. Now you will get confident. फार सोपे सोपे असे कन्सेप्ट्स आहेत. सो इट इज युअर हिरोज फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल ज्याच्यात तुम्हाला लेंथ ऑफ साइड्स दिलेले असतील. ए म्हणजे काय? व्हॉट इज ABC? लेंथ ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल. एस म्हणजे काय? हाफ पेरिमीटर, राईट. लिहितो मी वेअर S is equal to A plus B plus C perimeter divided by 2, half perimeter. Okay, it is area of triangle. Fourth formula, area of triangle. Okay, I will add this formula also in our original list. Area of triangle is equal to square root of S, S minus A, S minus B and S minus C. Now we are having 4 formulas for area of triangle, right? 1/2 base into height. Base and height दिली असेल तर तुम्ही triangle चा एरिया काढू शकता. If vertices of coordinates are given, right? Reverse. If coordinates of vertices are given,
व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील, इफ कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस आर गिवन एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट, वी विल यूज सेकंड फॉर्म्युला युजिंग डिटर्मिनंट. थर्ड वन, एक अँगल दिलेला असेल आणि दोन साइडच्या लेंथ दिल्या असतील, राईट. ए आणि बी दिला असेल आणि सी अँगल दिला असेल. ओके, तिन्ही साइडच्या लेंथ दिलेल्या नाहीत. थर्ड केस मध्ये ए आणि बी दिलेला असेल आणि सी अँगल आपल्याला माहिती असेल, किंवा बी आणि सी दिलेला असेल, ए अँगल माहिती असेल, राईट. सी आणि ए या साइड्स माहिती असतील आणि अँगल बी माहिती असेल, then we will use third formula. and fourth formula तुम्ही कधी यूज करणार, when we know perimeter of triangle. not only perimeter, we need length of each side. तिन्ही साइडच्या जर लेंथ माहिती असतील तर तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करू शकता. that is under root s, s minus a, s minus b, s minus c, right. so complete this. पॉज हियर आणि याला कंप्लीट करून घ्या. आणि मगाशी पण सांगितलं, दर वेळा सांगतोय तुम्हाला, पॉज करत चला, नीट सगळं बघून घ्या आणि न बघता सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला सगळं समजेल कुठे कुठे प्रॉब्लेम्स येत आहेत. आणि तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम्स आले तर डाऊट्स ग्रुप ओपन आहे. डाऊट्स ग्रुप मध्ये तुम्ही किती डाऊट्स विचारताय, माझ्यापर्यंत तुमचे किती डाऊट्स पोहोचतायत, याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. दर आठवड्याला आपण मीटिंग्स घेतोय, सो तुम्हाला रीच व्हावं लागेल तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी, राईट. कुठल्याही सब्जेक्टचा तो कन्सर्न असू दे. नेक्स्ट वन, लास्ट वन इज रिमेनिंग, दॅट इज नॅपियर्स फॉर्म्युला. Napier's formula. I will write one Napier formula first. That is tan of b minus c upon 2 is equal to b minus c upon b plus c into cot a by 2. थोड़ा सा फॉर्म्युला मोठा दिसतो. राइट लेफ्ट साइडला b आणि c angles are taken and at the right side a angle is taken, that is cot a by 2, and length of sides are b and c, right. आता लेफ्ट साइडचे जे अँगल चेंज झाले, instead of b and c, if a and b are used, then corresponding changes will be taken at right side, right. तो ते फॉर्म्युला आपण नंतर परत क्लिअर करूया आणि हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करूया. आता तुम्हाला याचा फॉर्म्युला किंवा हा डिराइव्ह दिस फॉर्म्युला असाही तुम्हाला बोर्डला क्वेश्चन विचारला जातो. हा फॉर्म्युला प्रूव्ह करा. प्रूव्ह दॅट tan b minus c upon 2 is equal to b minus c upon b plus c into cot a by 2. आता याला आपण लेफ्ट हँड साइडनी स्टार्ट करू शकत नाही, कारण tan b minus c upon 2 याला आपल्याकडे काही स्टार्टिंग नाहीये सॉल्व्ह करण्यासाठी. मला आपल्याला राईट हँड साइडनी स्टार्ट करावं लागेल. ओके, so first we will use sign rule before starting at right hand side. Okay, so focus this. Application of sign rule. We know what we know by sign rule. Sign rule काय असतो आपल्याकडे, a upon sin a is equal to b upon sin b equal to c upon sin c. These are three ratios, numerator upon denominator. We will assume this value as a k. ही व्हॅल्यू रेग्युलर कुठली असती, 2 into r असती. लास्ट टाइम आपण त्याला डिराइव्ह केलेलं जाते, पण फॉर सिंपल फॅक्ट कॅल्क्युलेशन त्याला आपण k घेणार. रेशो इज k. मग गिव्ह दिस व्हॅल्यू ऑफ k टू द इंडिव्हिज्युअल. So a upon sin a is equal to k. Similarly, b upon sin b is k and c upon sin c is equal to k. From here you will get value of small a. Small a is cross multiplication k into sin a. Small b is equal to k into sin b and small c is equal to k into sin c, right. So we got values of a, b, c. Small a, b, c, length of sides. Now we will use this formula in our regular calculation. So let's start from right hand side. Right hand side we are having b minus c upon b plus c into cot a by 2, right. So here we will use b and c value, right. What is b and c? Take from here, take value of b and value of c for calculation. Okay,
So B is K into sine B minus C is K into sine C, same at denominator, K into sine B and K into sine C, right? And cot A by 2 as it is, cot A upon 2. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सगळ्यांना, राईट? राईट हँड साइडला जे बी आणि सी आहे, स्मॉल बी अँड सी, त्याचे आपण व्हॅल्यूज पुट केलेले आहेत युजिंग साइन रूल. नाउ व्हॉट वी विल गेट, सी हियर, राइट हैंड साइड that is equal to right hand side. So now what we can write? So take k common from the numerator, take k common from the denominator, k will get cancelled. K will get cancelled from numerator and denominator. So we will get sin B minus sin C upon sin B plus sin C. Okay, and into cot A by 2. Okay, so let's see. Now at numerator, which formula we will use? Sin C minus sin D. At denominator, what we will use? Sin C plus sin D from trigonometric factorization formula. So at denominator, sin plus sin 2 into sin cos, right? And at numerator, sin minus sin 2 cos sin, right? And cot A by 2 as it is. What will be angle? B plus C upon 2, B minus C upon 2, B plus C upon 2, and B minus C upon 2. Clear ka baga? Now again same, 2 will get cancelled from numerator and denominator. Now see what we can write from here. Now from here, see what we have to do. So आता ही पहिली टर्म आहे cos b plus c upon 2 and sin b plus c upon 2. याच्या व्हॅल्यूज आपण टाकूयात. याची व्हॅल्यूज आपल्याला पुट करावी लागेल, याची व्हॅल्यू आपल्याला पुट करावी लागेल. ठीक आहे, ही जी टर्म्स आहे, या ज्या दोन टर्म्स आहेत, त्या दोन टर्म्सचा अँगल सेम आहे. b minus c upon 2, b minus c upon 2, sin upon cos. मग sin upon cos किती असतो? tan. sin theta upon cos theta is tan theta. b minus c upon 2 आणि पुढची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे? cot a by 2, राईट? लेफ्ट हे कंप्लीट झालं आपलं, हा कंप्लीट झाला आणि हा कंप्लीट झाला, राईट? दिस टर्म्स. आता लेफ्ट साइडच्या टर्म्स, इथं काय करतो बघा मी, cos b plus c upon 2, त्याला काय पुट करणार? याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे 11 स्टँडर्ड मध्ये जो आपला ट्रिग्नोमेट्री 2 होता, त्यात आपल्या प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल बघा, तुमच्याकडे फॉर्म्युला लिस्ट आहे. ट्रिग्नोमेट्री 2 11 स्टँडर्ड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, त्यात तुम्ही हे फॉर्म्युले बघितले होते. sin b plus c upon 2, cos b plus c upon 2, त्यातनं त्या तुम्हाला सापडतात का बघा व्हॅल्यूज. मग cos b plus c upon 2 काय व्हॅल्यू होती मिळते का बघा, नाही तर तुम्ही करू शकता त्याला. cos b plus c upon 2 असतो cos 90 minus a by 2 आणि cos 90 minus a by 2 असतो sin a by 2. तुम्ही ऑन द स्पॉट करा किंवा तिथले फॉर्म्युले डायरेक्ट यूज करू शकता. इन ट्रायंगल ए बी सी प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, हा फॉर्म्युला तुमच्या 11 स्टँडर्ड मधले आहेत हे दोन्ही फॉर्म्युले. ट्रिग्नोमेट्री 2, तसाच साइन बी प्लस सी अपॉन 2 हा तुमचा असतो 90 मायनस ए बाय 2 आणि साइन 90 मायनस ए बाय 2 असतो कॉस ए बाय 2, राईट? तुम्ही इथं ऑन द स्पॉट करा किंवा तुम्ही 11 मधला डायरेक्ट फॉर्म्युला आहे ते तुम्ही लक्षात घेतलं तरी पण चालेल. आता साइन अपॉन कॉस, अँगल सेम आहे, थिटा थिटा म्हणजे a by 2 a by 2. साइन अपॉन कॉस असतो tan, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज tan थिटा, थिटा इज a by 2. सेकंड tan ऑफ b minus c by 2 into cot a by 2, right? आता a by 2 angles are same, a by 2 and a by 2 angles are same, but tan theta into cot theta value is 1, and cot theta also 1 upon tan theta, cot theta is 1 upon tan theta, so that will be cancelled or multiplication is 1, so only one value is remain, middle term, that is tan of b minus c upon 2
and it is your left hand side. We have started from right hand side. See here properly. We have started from this right hand side and we have reached to the left hand side. Right hand side ने आपण start केले आणि left hand side पर्यंत आपण पोहोचलो, right? So it is Napier's formula. आपण जे 11th स्टँडर्डचे फॉर्म्युले यूज केलेले आहेत तो यातला की फॅक्टर आहे. त्याच्या वरच्या स्टेपला सुद्धा जिथं आपण साइन बी मायनस साइन सी, साइन बी प्लस साइन सी, हे पण 11th मधलेच फॉर्म्युले आहेत, त्याच चॅप्टर मधले ट्रिग्नोमेट्री 2 मधले फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आणि त्याच्यानंतरचे फॉर्म्युले येतात इन ट्रायंगल एबीसी, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले होते. त्यात तुम्हाला फॉर्म्युले मला मिळतात cos b plus c upon 2, sin b plus c upon 2, tan b plus c upon 2. अपॉन 2 नसलेले सुद्धा फॉर्म्युले त्यात आहेत. sin a plus b, cos a plus b, tan a plus b. हे तुम्हाला आतापर्यंत फॉर्म्युले सापडले असतील फॉर्म्युला लिस्ट मध्ये. ज्यांना हे फॉर्म्युले आठवणार नाही तर ज्यांचं 11th वीक आहे आणि जे अजूनही फॉर्म्युले लिहित नाहीये दररोज, तर तुम्हाला 100% प्रॉब्लेम्स हे येणारच. कुठल्याही चॅप्टरला जे शिकवलेलं असेल त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि जर नाही जमलं तर ते लगेच विचारणं गरजेचं आहे, नाहीतर प्रॉब्लेम्स तुमचे पुढे वाढत जाणार, राईट? So it is the all the theory part or conceptual part from your this concept. So we will solve some questions from your exercise. Exercise 3.2. We have solved these questions. Okay, no problem. First two questions we have solved. These are from polar coordinates. We will start from question number 3. What is going to be question number 3? In triangle ABC, angle A is equal to 45 degree, angle B is equal to 60 degree. Find the ratio of its sides. यातलं काय पाहिजे? A is to B is to C. Ratio of all the sides, right? आता इथं अशी काही ट्रायंगलची गरज नाहीये, तरी पण आपण ड्रॉ करूयात एक शॉर्ट ट्रायंगल समजावं म्हणून कन्सेप्ट. ट्रायंगल ड्रॉ करायची अशी काही फार गरज नाहीये. A B C. A angle is given, B angle is given. So obviously we can calculate third angle also, and we want ABC ratio of sides. First find third angle, then we will use sine rule. जर तुमचे कॅपिटल एबीसी आणि स्मॉल एबीसी इन्व्हॉल्व आहेत तिथं तुम्हाला लगेच साइन रूल हा स्ट्राईक झाला पाहिजे. ओके, काही ठिकाणी तुम्हाला कोसाइन रूल वापरावा लागेल, काही ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्शन रूल वापरावा लागेल. तो सगळा कन्सेप्ट आहे. सो लेट्स सी. फर्स्ट ऑफ ऑल अँगल, आता अँगल मी लिहित बसत नाही. कॅपिटल ए म्हणजे अँगलच. ए इज इक्वल टू 45 डिग्री, बी इज इक्वल टू 60 डिग्री. सो वी नो ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. Okay, so what we can do? क्लियर आहे ना? आता एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ए अँगल आपल्याकडे आहे 45 डिग्री, बी अँगल आहे 60 डिग्री, सी अँगल वी डोंट नो, ऍडिशन इज 120 डिग्री. व्हॉट वी आर गेटिंग 5105 प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, सो अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 105 डिग्री. So angle C is equal to 75 degree, right? So now we got all three values, all three angles. Now we will move to the next concept. We know what we know, sine rule. We know नाही लिहिलं तरी चालेल. So by sine rule, ठीक आहे? So sine rule काय आपल्याकडं A upon sine A is equal to B upon sin B equal to C upon sin C. हाच आपण फॉर्म्युला काय घेतला? आपल्याला A B C चा रेशो पाहिजे. मग हे रेशोज आहेत ना तुम्हाला, इथून तुम्ही काय लिहू शकता? A is to B is to C is equal to sin A is to sin B is to sin C. काय येणार आन्सर बघा? मग sin A. sin A किती येणार अँगल? आपण हे एक एक सेपरेट सॉल्व करूया. इथं एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा आता याला मी सॉल्व करतो. येतो नाव काय येणार?
sin A. What will be sin A? That is sin 45 degree. Sin 45 degree 1 by root 2. Now sin B. Sin B is sin 60 degree. Sin 60 degree is root 3 by 2. Now what we want? Sin C. Sin C is equal to sin 75 degree. आता sin 75 डिग्री डिरेक्टली आन्सर आपल्याकडे अवेलेबल नाहीये. मग त्याला काय करता येईल बघा. मी पाठीमागे घेतो आणि मला स्पेस युटिलाइज करता येईल. Okay, now I want sin C. Sin C is equal to sin 75 degree. Sin 75 degree direct value आपल्याकडे अवेलेबल नाहीये. मला स्प्लिट करा. 45 plus 30, right? Sin 45 plus 30 is 75 degree. So sin A plus B formula. Sin A plus B, sin A into cos B plus cos A into sin B, right? Sin A cos B plus cos A sin B. Sin 45 degree 1 by root 2, cos 30 root 3 by 2, cos 45 degree 1 by root 2, sin 30 1 by 2. So denominator is 2 root 2 for the both values plus numerator is root 3 plus 1, right? Now we will come to the final answer, that is ratio. Now what ratio we will get? So now A is to B is to C is equal to sin A is to sin B is to sin C. Sin A किती मिळालं मला? Sin A 1 by root 2 ratio, sin B root 3 by 2 and sin C root 3 plus 1 upon 2 root 2. राइट. इथपर्यंत आन्सर तुमचा क्लिअर आहे. सो इथपर्यंत आन्सर तुमचा फायनल आहे आन्सर. याला थोडंसं तुम्ही अजून सिम्प्लिफाय करू शकता. दॅट इज रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर जर रॅशनलाइज करायचं असेल तर आय थिंक सगळीकडे तुम्हाला रूट 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. सगळ्या व्हॅल्यूजला रूट 2 नी मल्टिप्लाय करा किंवा 2 रूट 2 नी मल्टिप्लाय करा, कसंही चालेल. त्यातनं तुम्हाला त्याला रॅशनलाइज करता येईल. राईट. काय काय ते बघा ते सगळं सॉल्व्ह करून. So I think सगळ्यांना आपण 2 रूट 2 नी मल्टिप्लाय करूया सगळ्या व्हॅल्यूजला. पहिल्यांदा रूट 2 नी मल्टिप्लाय करा. रूट 2 नी मल्टिप्लाय करा हा तुम्हाला 1 मिळणार. याला रूट 2 नी मल्टिप्लाय करा किती मिळणार? रूट 6 अपॉन 2. याला रूट 2 नी मल्टिप्लाय करा. मग रूट 2 कॅन्सल. तो रूट 3 प्लस 1 अपॉन 2. आता 2 नी मल्टिप्लाय करा. 2 आहे ना तुमचा 2 रूट 6 अँड रूट 3 प्लस 1. 2 is to 2 root 6 and root 3 plus 1. सॉरी तर 2 नी आपण मल्टिप्लाय केले म्हणजे 2 कॅन्सल होणार आहे. राईट. म्हणजे हा तुमचा फायनल आन्सर. सिली मिस्टेक. 2 into root 6, राईट. सो रेशो काय मिळाला? 2 is to root 6 is to root 3 plus 1. ही मगाशी सांगितलेल्या पद्धतीने ऍक्च्युली इथंच आन्सर तुमचं कंप्लीट झालेलं आहे. हे पण आन्सर चालेल आणि हे पण आन्सर चालेल. ऑल 3 आन्सर्स आर व्हॅलिड. ओके. That is question number 3. It is application of sine rule. Let's see question number 4. Question number 1, show that or prove that in triangle ABC sin B minus C upon 2 is equal to B minus C upon A into cos A by 2. हा क्वेश्चन जर तुम्ही नीट बघितला तर जो मगाशी आपण नॅपियर्स फॉर्म्युला डिराइव्ह केला होता त्याला सिमिलर पॅटर्न आहे. नॅपियर्स फॉर्म्युलाचा सेम नॅपियर्स फॉर्म्युला नाहीये पण पॅटर्न सेम आहे. लेफ्ट साइडला टॅन होता, राईट साइडला कॉट होता. इथे फक्त लेफ्ट साइडला साइन आहे, राईट साइडला कॉस आहे. आणि ABC हे स्मॉल लेटर्स तुम्हाला बघायला मिळत आहे. आपण नॅपियर्स फॉर्म्युलाचा प्रोसेस परत एकदा रिपीट करूया. ओके. काय असतो नॅपियर्स फॉर्म्युला? साइन रूलने आपण स्टार्ट करतो. बाय साइन रूल. त्यातून तुम्हाला हे ABC चे व्हॅल्यूज मिळतात.
right? A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to K. आता मी डायरेक्ट लिखतो A is equal to K into sin A, B is equal to K into sin B, and C is equal to K into sin C. Now we will start from right hand side. What will be right hand side? B minus C upon A into what? Cos A by 2, right? The value of B and C, value of B is K into sin B minus value of C, K into sin C, and denominator value of A, K into sin A. This term will remain same everywhere, cos A by 2. Take K common from numerator, K common, denominator मध्ये common काढायची गरज नाहीये, K into sin A single term आहे, so K will cancel. Okay, numerator denominator K will get cancelled. Only terms will remain sin B minus sin C upon sin A and cos of A by 2, right? So let's see what we are getting. At the numerator, same concept, sin B minus sin C, sin minus sin formula, sin C minus sin D. So sin minus sin 2 cos sin, it is formula, and it is cos of A by 2 and denominator is sin A. Denominator sin ला पण नंतर चेंज करावं लागणार आहे, कारण सगळीकडे आता हाफ अँगल फॉर्म्युले मिळत जातील आपल्याकडे. cos of A by 2, it is already half angle formula, 2 into, इथे काय मिळालं अँगल तुम्हाला? B plus C upon 2 and B minus C upon 2. Clear आहे का बघा? Okay. Now here same to same concept that we have used in हा तुमचा 11th स्टँडर्ड मधला फॉर्म्युला. कुठला तो 11th स्टँडर्डचा फॉर्म्युला तुमचा हा 2 into what we will do here, cos B plus C upon 2. B plus C upon 2 किती असणार आहे? 90 minus A by 2, आणि मग cos 90 minus A by 2 असतो sin A by 2. So sin A by 2, same formula we have used in derivation of Napier's formula. म्हणून मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं किती स्टेप महत्वाचे आहेत, त्या स्टेप तुम्हाला काही क्वेश्चन यूज करावे लागतील. into sin of B minus C upon 2. आता सगळीकडे हाफ अँगल फॉर्म्युला आहेत, मग डिनॉमिनेटरला जो sin A आहे त्याला पण एक्सपांड करा. sin A फॉर्म्युला काय असणार? 2 into sin A by 2 into cos A by 2 sin 2 theta formula. Sin 2 theta is 2 into sin theta cos theta, right? Now from here 2 will get cancelled, cos A by 2 will get cancelled, sin A by 2 will get cancelled, only single term will be remain, sin of B minus C upon 2, and that is equal to LHS, right? बघून घ्या, same to same concept, Napier's formula मधले steps. अजून पुढचे काय काय क्वेश्चन्स आहेत? We will solve more questions. Question 5. Same concept, prove that or show that. Show that 2 into A into sin square C by 2 plus C into sin square A by 2 is equal to A minus B plus C, right? So what we can do? We are here in small a small c आहे आणि sin स्क्वेअर त्या सगळ्या व्हॅल्यूज अवेलेबल आहेत. काय काय करता येतं बघा. मग इथं sin स्क्वेअर असेल तर लगेच आपण साइन रूल अप्लाय करू शकत नाही. याच्यात आता आपल्याला sin A by 2 आणि sin C by 2 या व्हॅल्यूज अवेलेबल आहेत हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये, पण त्यात s चा इन्व्हॉल्वमेंट येणार, s इन्व्हॉल्व येणार त्याच्यामध्ये. राईट साइडला कुठेही s नाहीये, तो पण आता ऍडिशनल टास्क. मग तो अप्लाय करायचा का नाही करायचा का, तो सेकंड फॉर्म्युला झाला. इथं आपण काय करूयात, याला कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करूयात आणि तिथून आपण कोसाइन रूलचा फॉर्म्युला सुद्धा इथं वापरू शकतो आपण. क्लिअर आहे का बघा? कारण स्क्वेअर वरून जेव्हा आपल्याला मूव्ह करायचं असेल म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला कुठला असतो, इथं लिहितो मी फॉर्म्युला,
वी आर हॅव्हिंग फॉर्म्युला कॉस ऑफ सी. कॉस सी फॉर्म्युला किती असतो? कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला साइन मध्ये 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी बाय 2, राईट. कॉस 2 थिटा इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. मला लेफ्ट ला घ्या, मग 2 इंटू साइन स्क्वेअर सी बाय 2 दॅट इज 1 मायनस कॉस सी, राईट. ऑलरेडी लेफ्ट साइडला 2 अवेलेबल आहे, मग तुम्ही इथून LHS स्टार्ट करू शकता. LHS तुमचं काय येणार आहे? 2 इंटू ए साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2. या 2 ने आत मल्टिप्लाय करा. ए इंटू 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस 2 नी पुढे पण मल्टिप्लाय करा, सी इंटू 2 sin square a by 2, right? Now this formula you can use here, 2 into sin square c by 2 and 2 into sin square a by 2, right? मग इथं वरती घेताना आपण नॉमिनल थिटा घेऊया, म्हणजे तो सगळ्यालाच ऍप्लिकेबल राहील. सी ला पण ऍप्लिकेबल राहील, ए ला सो ऍप्लिकेबल राहील, बी ला सो ऍप्लिकेबल राहील. ओके, cos theta is equal to 2 into sin square theta by 2, 2 into sin square theta by 2 is equal to 1 minus cos theta, right? आता काय करता येईल बघा आपल्याला, तो फॉर्म्युला याचा अप्लाय करा. a इंटू मग 2 इंटू साइन स्क्वेअर सी बाय 2 किती येणार? 1 मायनस कॉस सी प्लस सी इंटू 2 इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2 किती येणार? 1 मायनस कॉस ए, राईट. आता काय करता येते बघा, रात मी मल्टिप्लाय केलं, इथं ए येणार, ए पुढचा सी आधी घेतो मी, ए प्लस सी मायनस ए इंटू कॉस सी, न्या किती येणार? प्लस नाही मायनस सी इंटू मायनस कॉस ए, म्हणजे सी इंटू कॉस ए. क्लिअर आहे का बघा? मग आपल्याला काय मिळालं? ए प्लस सी, यात मायनस साइन कॉमन घ्या, ए कॉस सी मायनस सी कॉस ए. आता इथं मग स्टाईल झालं पाहिजे, ए प्लस सी मायनस ए कॉस सी मायनस सी कॉस ए. कुठला फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला लिस्ट तुमच्याकडे आहे. मायनस साइन कॉमन घेतली आपण, ए कॉस सी प्लस सी कॉस ए, दॅट इज प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल बघा, ए कॉस सी प्लस सी कॉस ए हा तुम्हाला मिळतो बी, राईट. इथे पुढे तुम्ही लिहू शकता बाय प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूलचा फॉर्म्युला बघा, ओके. ए कॉस सी प्लस सी कॉस ए हा तुमचा बी मध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याला तुम्ही पुढे लिहू शकता, सिक्वेन्स चेंज करा, ए मायनस बी प्लस सी अँड दॅट इज इक्वल टू RHS. क्वेश्चन्स अप्लाय करणं हे फार सिंपल लेवलचे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन फार चांगले आहेत, फक्त तुमची त्याच्यावरती नजर बसली पाहिजे आणि ऑब्विसली हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस मधनं जमणार. नवीन कन्सेप्ट आहेत, नवीन चॅप्टर आहे. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल पहिल्यांदा आपण यूज करत चाललेलो आहे, त्यामुळे याच्यावरती तुम्हाला थोडीशी कमांड बसणं फार गरजेचं आहे. लिहून घ्या पटापट, अजून यातलं आपल्याला काय सॉल्व्ह करायचं का बघतो मी. ओके, वी विल सॉल्व वन मोर क्वेश्चन फॉर दिस लेक्चर टू गेट आयडिया अबाउट कॅल्क्युलेशन. वी विल जम्प टू द क्वेश्चन नंबर 10. मधले काही क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतर बघूयात. बट क्वेश्चन नंबर 10, in triangle ABC values are given, small a 18, small b 24, small c 30, then find values of. बऱ्याच व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत, एक एक आपण त्याला सॉल्व्ह करूया. ओके, फर्स्ट वन काय विचारलंय मला? कॉस ए. कॉस ए विचारलंय. कॉस ए मला विचारलाय. आता यातल्या बऱ्याचशा क्वेश्चनला सॉल्व्ह करताना तुम्हाला एस लागणार आहे. एस चा फॉर्म्युला काय असतो तुमच्याकडं? ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 हाफ पेरिमीटर. 18 प्लस 24 प्लस 30 अपॉन 2. सी व्हॉट वी आर गेटिंग? 72 upon 2 and that is equal to 36 half perimeter.
आता कॉस ए मला विचारलंय, कॉस ए साठी असा कुठला फॉर्म्युला आहे बघा कॉस ए साठी की जो तुम्हाला लगेच यूज करता येईल, तो दॅट इज कोसाइन रूल. कॉस विचारले तर कोसाइन रूल, कारण तो जे एस यूज करून फॉर्म्युला आहे तो कॉस ए बाय 2 साठी आहे. हाफ फॉर्म्युलासाठी तो कॉस ए बाय 2 काढू शकता तुम्ही, पण नुसता कॉस ए पाहिजे असेल तर कोसाइन रूल वापरावा लागेल. राईट, मग कॉस ए चा फॉर्म्युला काय बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. तर कॅल्क्युलेशन करा तुम्ही किती येते बघा, मी नाही करत बसणार. बी स्क्वेअर इज 24 स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज 30 स्क्वेअर, स्क्वेअर करायचंय 30 square, and minus a square is 18 square upon 2 into b 24 and c is 30. Solve this, you will get value of cos a. Right? Second one we want sin a by 2. Sin of a by 2 हा आपल्याला विचारलाय. ऑब्वियसली हाफ अँगल फॉर्म्युला तो यूज करा. साइन ए बाय 2 चा हाफ अँगल फॉर्म्युला. हाफ अँगल फॉर्म्युला काय बघा, अंडर रूट एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. हा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर आहे का बघा. आता जस्ट व्हॅल्यूज पुट करा. अंडर रूट एस आपण कॅल्क्युलेट केलाय 36 मायनस बी इज 24, देन 36 मायनस सी, तिकडे गेलं आपल्याकडे 30 अपॉन बी सी, बी इज इक्वल टू 24 and c is equal to 30. Solve this, you will get value of sin a by 2. Clear? Next, third one, sin a by 2 is complete. Now cos a by 2, similar pattern. Cos a by 2 विचारलेला आहे, त्याचं कॅल्क्युलेशन सेम कन्सेप्ट. cos a by 2 चा फॉर्म्युला टाका. What is cos a by 2? S into S minus a upon bc, right? S into S minus a upon bc. Now calculation, S is 36, 36 minus 18 and upon bc 24 into 30. By solving this, you will get cos a by 2. Calculation तुम्हाला करता येतात, ते तुम्ही कंप्लीट करा. फार काय त्यात डिफिकल्ट टास्क नाहीये. ओके, नाउ लेट्स मूव टू द tan a by 2, फोर्थ वन. हे सगळं कंप्लीट करा मगच पुढे या. फोर्थ वन tan a by 2. आता tan a by 2 सॉल्व्ह करायला आता दोन मेथड्स आहेत आपल्याकडे. ऑलरेडी sin a by 2 आणि cos a by 2 अवेलेबल आहे, ते तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केले. sin a by 2 you have calculated, cos a by 2 you have calculated. By solving this you will get tan a by 2. और आता जर एंट्रन्सचा क्वेश्चन असेल आणि डायरेक्ट तुम्हाला tan a by 2 विचारला, तेव्हा काय आपण sin a by 2 cos a by 2 काढणार नाही. डायरेक्ट मला tan a by 2 विचारला असेल तर डायरेक्ट तुम्ही tan a by 2 चा फॉर्म्युला टाकू शकता. कुठला फॉर्म्युला आहे, s मायनस बी एस मायनस सी एस इंटू एस मायनस ए. या मेथडनी सुद्धा करा, दोन्ही मेथडनी सेम आन्सर येतात का क्रॉस चेक करा. राईट, येणार सेम. ओके, दोन्ही मेथडनी जावा आणि कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करा, काय येते बघा. पहिली मेथड कधी ऍप्लिकेबल आहे, जेव्हा तुम्ही इथं sin a by 2 कॅल्क्युलेट केलेला आहे आणि cos a by 2 कॅल्क्युलेट केलेला आहे, यांचं जस्ट तुम्हाला करायचंय डिव्हिजन. पण जेव्हा बोर्ड लेवलला sin a by 2 cos a by 2 विचारलाच नाही, डायरेक्ट tan a by 2 विचारला, तर मग तुम्हाला tan a by 2 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. राईट, जस्ट कम्प्लीट दिस. नेक्स्ट वन, 5 number is area of triangle. Area of triangle ABC. So what is area of triangle? See properly. Area of triangle चा फॉर्म्युला आजच आपण बघितलेला आहे, इन्क्लुडिंग S. जिथं ABC स्मॉल ABC दिलेले असतील, S into S minus A, S minus B, S minus E. Just write values and make calculation. Just put all the values. S किती काढला होता आपण, 36. So 36 into S minus A, हे किती आहे 18. So 36 minus 18,
36 minus 24 and 36 minus 30. That you have to solve. I will solve this area of triangle. Okay, what we are getting? 36 into 36 minus 18, 18. 36 minus 24, 12. 36 minus 36. या का सॉल्व करतोय? बाकीचे रेग्युलर कॅल्क्युलेशन आहेत, फक्त यात आता सगळे मल्टिप्लाय करत बसू नका. आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचे, म्हणजे याचे फॅक्टर्स बनवा की आपल्याला सेम टू सेम टर्म्स मिळतील. म्हणून मी कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवतोय. ठीक आहे, काय काय करता बघायला. ज्या आपल्याला फॅक्टर्स घेत जायचे आणि सेम टू सेम टर्म्स आपल्याला तिथं मिळायला पाहिजेत. सोबत याला आपण स्प्लिट केलं 36 ला 6 into 6 असं तुम्ही त्याला करू शकता. तो यातनं बाहेर घ्यायचा का असा पण विषय येतो. ठीक आहे, काय काय याला 36 ठेवा. 18 ला काय करूया आपण 6 into 3 करूया. ठीक आहे, 6 into 3 18. 12 ला तसाच ठेवा, 6 ला तसाच ठेवा. So now what we are getting 36 as it is into next calculation 12 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन करा. इथे येणार 36. 12 into 3 36 into आता रिमेनिंग टर्म्स कुठल्या इथं हा 6 आहे आणि हा 6 आहे, म्हणजे हा एक 36 येणार. असे टर्म्स आपण इथं मिळवले की जे स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होतील. यांचा आन्सर काय येणार 6 into 6 into 6. Now you will get final answer, right? Area of triangle. या स्टाईलने कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट आन्सर. म्हणजे सगळं मल्टिप्लाय करा, परत त्याचा स्क्वेअर रूट शोधा, त्याला वेळ जातो. फॅक्टर्स प्रॉपर असं 36 असंच मिळालं पाहिजे असं काय नाहीये. त्याला अजून तुम्ही शॉर्टकटने सुद्धा तिथे जाऊ शकता, राईट. फायनल वन 6 number sin A. 6 number we have to calculate sin A. आता sin A पाहिजे असं तर कसं काढायचा. सुरुवातीला आपण cos A काढला होता, राईट. आपण काय व्हॅल्यू काढलेली cos A व्हॅल्यू आपण काढलेली आहे. माझ्यावर तुम्ही sin A काढू शकता. कुठला फॉर्म्युला यूज करणार sin स्क्वेअर A प्लस cos स्क्वेअर A इज इक्वल टू 1. cos A ची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला sin A ची व्हॅल्यू मिळेल, राईट. और अजून तुम्ही sin A ला काय करू शकता. sin A ला तुम्ही फॉर्म्युला टाकू शकता 2 into sin A by 2 into cos A by 2, राईट. मग 2 into इथे करतो मी 2 into sin A by 2 कॅल्क्युलेट केलेला आहे, cos A by 2 पण तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे. हे सॉल्व्ह करून तुम्हाला sin A ची व्हॅल्यू मिळू शकेल. प्रोसेस नंबर 2. प्रोसेस नंबर 3. होल्ड ऑन. प्रोसेस नंबर 3. आताच आपण एरिया ऑफ ट्रायंगल पण काढलाय. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरा. एरिया ऑफ ट्रायंगलचा काय फॉर्म्युला आहे. ए ला यूज केला तर 1/2 BC into sin A, राईट. आता एरिया ऑफ ट्रायंगल आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. बी आपल्याकडे अवेलेबल आहे, सी आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यावरून तुम्ही sin A ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता, राईट. बी अवेलेबल आहे, सी अवेलेबल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल अवेलेबल आहे. याला सॉल्व्ह करून तुम्ही sin A ची व्हॅल्यू करू शकता. सो वी हॅव सीन 3 मेथड्स. क्लिअर आहे का बघा. सॉल्व्ह करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला याच्या कॅल्क्युलेशन वरती कमांड क्रिएट होईल, right. So that's it from today's lecture. On lecture of tomorrow we will see more questions of this chapter from your textbook, as well as we will solve questions from entrance book also. Proper practice ठेवा. काय डाउट्स असतील तर डाउट्स ग्रुप वरती विचारा. चलो, बाय बाय.